अर्थातच भगवान गौतम बुद्ध यांचा जन्मदिन, त्याचप्रमाणे भगवान गौतम बुद्ध यांना ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण दिन या तिन्ही घटना एका दिवशी झाल्यामुळे आज सर्वत्र देशामध्ये जगामध्ये भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरातील सिडको भागातील त्रिशरण बुद्ध विहार या ठिकाणी देखील भगवान गौतम बुद्धाची जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपल्यासोबत या बुद्ध विहाराचे सर्व बौद्धाचार्य कमिटी आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत की या पौर्णिमेचं महत्त्व काय आणि भगवान गौतम बुद्धांच्या धम्म आणि बुद्ध आणि त्याचा धम्म आपण कसा अंगीकार करावा या संदर्भात आपण बातचीत करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत या बुद्ध विहाराचे बौद्धाचार्य संपत शिंदे गुरुजी। गुरुजी, मला हे सांगा की भगवान गौतम बुद्ध यांची जयंती, या जयंतीतला अर्थात विशेष महत्त्व असं काय? मी भारतीय बौद्ध महाशाखेचा उत्तम नगरचा एक अध्यक्ष म्हणून माझं नाव संपत शिंदे। आज आपण या त्रिशरण बुद्ध विहारावर ही वैशाख पौर्णिमा मोठ्या थाटामाटाने त्रिशरण बुद्ध विहाराच्या कमिटीकडून, भारतीय बौद्ध महासभा शाखेकडून आणि रमाई महिला मंडळाकडून मोठ्या उत्साहाने साजरी केली आहे आणि साजरी करत आहोत। आजच्या वैशाखी पौर्णिमेचं महत्त्व असं आहे की भगवान बुद्धांची महान इतिहास आहे का भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेलाच उघड्यावर एका वृक्षाखाली, पिंपळ वृक्षाखाली झाला। तसा त्यांचं ज्ञानप्राप्ती त्यांना पिंपळ वृक्षाखालीच झाली आणि त्यांचं महापरिनिर्वाण पिंपळ वृक्षाच खाली झालं। म्हणून हा दिवस जगामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतात, म्हणून त्या पौर्णिमेचं फार महत्त्व आहे। म्हणून आम्ही आज हे पौर्णिमा परित्राण पाठ घेऊन आपलं 2 शब्दाचं का वर्णा प्रवचन देऊन आपण ह्या विहारावर ही पौर्णिमा साजरी केली आहे। ही जयंती जन्मदिवस आपण साजरा केलेला आहे। एकीकडे आपण म्हणतो की भारत देश हा बौद्धमय झाला पाहिजे, यासाठी आपण एक बौद्ध धर्मीयांना आणि बाकीच्या बहुजन समाजाला काय या जयंतीनिमित्ताने तुम्ही संदेश देणार आहात? या निमित्ताने आपण असाच संदेश दिला पाहिजे का भगवान बुद्धाचा धम्म आहे तो विज्ञानवादी आहे, तो कोण आहे का समाजाचा नाही, जातीचा नाही, धर्माचा नाही। परंतु आपण घराघरामध्ये जाऊन त्यांना हा बौद्ध धम्म समजवून सांगितला, हे शिलं जर आपण समजून सांगितले पंचशिलाचं महत्त्व, तर ते लोक आपल्याकडे येऊ शकतात, वळू शकतात, त्यांना कळू शकतं। आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे आणि त्यांना हे समजून सांगितलं पाहिजे हा बौद्ध धम्म कसा आहे, कोणाचा आहे, कसा आहे, हे आपण त्यांना सत्य पटवून दिलं पाहिजे। आपल्याबरोबर अजूनही काही बौद्धाचार्य आहेत, या ठिकाणी वामनदादा गांगुडे या ठिकाणी आहेत, त्यांनाही काही प्रश्न आपण विचारूयात। दादा, मला हे सांगा की आज आपण या सिडको विभागामध्ये आपण बौद्ध जयंती साजरी करत आहोत, तर या जयंतीला आपण कशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं? आज वैशाख पौर्णिमा भगवान बुद्धाचा जन्मदिवस, आत्ताच आमचे अध्यक्ष आयुष्यमान संपत गुरुजी यांनी वैशाख पौर्णिमेचं महत्त्व या तिन्ही ज्या घटना घडलेल्या आहेत त्या वैशाख पौर्णिमेलाच घडलेल्या आहेत, त्यामुळे या जगामध्ये पूर्ण याचं महत्त्व आहे। आणि आम्ही या पौर्णिमेनिमित्त सर्व महिला मंडळ, रमाबाई महिला मंडळ यांच्या वतीनं, त्याचप्रमाणे इथे सिडकोचे सर्व नगरवासियांच्या वतीने ही जयंती मोठ्या उत्साहात आनंदाने साजरी केलेली आहे। असं मी बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। ह्या होत्या आपल्या काही बौद्धाचार्यांच्या प्रतिक्रिया आणि यांनी अतिशय थोडक्यात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की बौद्ध धर्म या ठिकाणी बौद्ध धर्माचे जे विचार आहेत ते सर्वसामान्य बहुजनांपर्यंत चांगल्या पद्धतीने रुजले पाहिजे। त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून हा भारत देश बौद्धमय झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्वांनी बुद्धांचे जे विचार आहेत, बुद्धांचे जे तत्त्व आहेत ते अंगीकारले पाहिजेत, असं या ठिकाणी सगळ्या बौद्धाचार्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद या सर्व